जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। हिम्मत असेल तर जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवायला तयार आहे, असं थेट आव्हान गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिलेलं आहे। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे, हा हिंदू विरोधी आहे। त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिम्मत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिम्मत असेल तर। तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं, मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो। या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात, त्याला हे निकाल लागतात, हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। विक्रांत दादा आपल्याला असेल वाटत, एवढ्या मताला कसा एवढ्या लोकप्रिय व्हावा, स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या मतांची चोरी भारतात होते, हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य केलं। त्यांनी सांगितलं, पृथ्वीराज चव्हाणांची 13 मतं आहेत, त्यातली 9 मतं 2 ठिकाणी लागलेली आहेत, म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे, हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।